नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही छोटीशी एक रोड ट्रिप करणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच. तर पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत धामापूर तलावावर. तिथे एक मंदिर आहे, तिथे जाणार आहे. त्यानंतर आता मी ऑब्व्हियसली कोकणमध्ये आहे, सो कुठेतरी फिश थाली खायला जाणार आहे, बहुतेक कुडाळमध्ये जाईन. आणि त्यानंतर वालावल म्हणून एक ठिकाण आहे, तर तिथे खाडीमध्ये बोटची राईड असते, तिथे जाणार आहे. आणि मग सनसेटसाठी कोंडुरा बीचला जाणार आहे. सो अशी छोटीशी रोड ट्रिप आहे. सो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर धामापूरचं तलाव आहे कुडाळ मालवण रस्त्यावर. तिथेच मी गुगल मॅपची तुम्हाला लोकेशन देईन. आणि इथे मंदिर आहे श्रीदेवी भगवतीचं, आणि त्याच्या समोरच तलाव आहे. आणि मी नीटवर असं वाचलेलं की हा जो बंधारा आहे किंवा तलाव आहे त्याचं बांधकाम 16व्या शतकातलं आहे. आणि इथे मस्त खूप सावली वगैरे आहे, खूप थंड वाटतं, एवढं भर उन्हातनं मस्त थंड वाटतं. सो दुपारी वगैरे तुम्ही इथे येऊन बसू शकता. आणि इथे आजूबाजूला मी जेव्हा रोडवरनं प्रवास करत होतो तेव्हा बरीचशी भाजीची दुकानं किंवा आपलं कोकणी रानमेवा, कोकम वगैरे, कोकम सरबत किंवा शेंगदाण्याचं तेल, ही अशी दुकानं आहेत. सो तुम्ही तिथे शॉपिंग पण करू शकता. आता आम्ही लंचसाठी आलो आहे हॉटेल सन्मानमध्ये. तर मी कुडाळमध्ये, एक्झॅक्ट कुडाळमध्ये हायवेच्या बाजूलाच हे हॉटेल आहे. आणि स्पेशली आता मी कोकणमध्ये एक स्पेशली फिश खाणार आहे मी. तर मी ऑर्डर केलं आहे सुरमई थाली, आणि माझ्यासोबत जी ट्रॅव्हलर तिने ऑर्डर केलं आहे तिसरे. तर मी तुम्हाला आता दाखवतो थालीमध्ये काय काय असतं. तर आमच्या दोन्ही पण थाल्या आलेल्या आहेत. ही सुरमई थाली, त्याच्यात ही पेडव्याची आमटी आहे, ही फिश करी, आणि हे बांगड्याचं आहे, चपाती आणि सुरमई आणि भात. आणि त्याच्यात तिसरे सेम कंटेंट आहेत बाकीचे, आणि सोलकढी. तर मी आता आहे कुडाळ तालुक्यातील वालावल गावामध्ये. तर इथे खाडी आहे आणि इथे बोटिंग करता येते. तर इथे कसं यायचं, तर कुडाळ मार्गे वालावलपर्यंत येऊ शकतो. वालावलमध्ये येताना लक्ष्मीनारायण हे मंदिर भेटेल तुम्हाला, तिथूनच त्या मंदिरात पण तुम्ही जाऊ शकता. खूप मस्त व्ह्यू आहे, तळ आहे आणि बाजूला मंदिर आहे. आणि तिथून जर पुढे जरा यायचं आहे, तिथून एक राईट टर्न घ्यायचा आहे आणि तो सरळ खाली येतो या खाडीकडे. आणि इथे बोटिंग सर्विस आहे अवेलेबल. तर तुम्ही बोटिंग ह्या पूर्ण खाडीतनं पुढेपर्यंत येतात, तर ती एन्जॉय करू शकता. बोटिंग तुम्ही सकाळी कधी चालू करता? सकाळी म्हणजे 7:30 पावणे 8च्या दरम्यान. आणि संध्याकाळ पण असते? दुपारचं थोडं वेळ बंद असतं दुपारी. अच्छा, मग सकाळचं टायमिंग सांगा, म्हणजे किती ते किती असतं, आणि संध्याकाळचं पण टायमिंग सांगा. सकाळी साधारण 7:30 ते 12 पर्यंत. अच्छा, 12 पर्यंत. आणि संध्याकाळी 4 नंतर ते 6 पर्यंत असतं. अच्छा, तर 2 टाईम बोटिंग असं सकाळी आणि संध्याकाळी, म्हणजे थोडा ब्रेक असतो. त्यांची थोडी शेतीची पण कामं असतात, ते करतात आणि संध्याकाळी परत येतात. आणि म्हणजे दरवर्षी, म्हणजे दर सीझनला असतं की कसं? नाही, दर सीझन हे चालूच असतं जाण्यानं. अच्छा, मग पावसाळ्यात वगैरे बंद नाही? पावसाळ्यात बंद. म्हणजे हे पलीकडे जाण्याचं चालू तिकडे. म्हणजे माझ्या डाव्या बाजूला मालवण तालुका येतो. मालवण तालुक्यातलं कोणतं गाव बोललात? काळसे बागवाडी. काळसे बागवाडी. आणि इथे आपण आलो ते वालावल. तो तिकडनं इकडे येण्यासाठी बोटिंग चालू असते. बट पावसाळ्यात जरा जास्त पाणी असल्यामुळे कदाचित असं फक्त जे आपण पर्यटक येतात त्यांच्यासाठी बंद असतं. बट हेरशी सर्व सीझनला चालू असतं. तर अजून कोणतं तुमचं जोड शेती वगैरे करता? हो, शेती करते सध्या. भाजीपाला, मक्याची कन्सेन्स आहे. अच्छा, आणि कोणत्या सीझनला पर्यटक जास्त असतात? साधारण 31 नोव्हेंबर डिसेंबरच्या अखेरला असे, आणि एप्रिल मे मध्ये असतात.
अच्छा, आणि तरी रेट कसं असतं तुमच्या ह्याचं? ते हे बेटने साधारण 50 रुपये शीट घेतो, एक शीट 50. अच्छा. आणि 4-5 शीट झाली की 5 शीट झाली की येतो इकडे राऊंड मारायला. अच्छा. आणि हे बेट मध्ये दिसते त्याचं नाव काय बोललात? हे काळसे जुवा बेट आहे. अच्छा, काळशी जुवा बेट. जुवा बेट. कॅमेरा जरा टिल्ट कर आणि ते दाखव. हे बेटावरती ह्याची शूटिंग रे चाली पिक्चरची. हां हां हां. शांतारामचा. आणि अजून एक मराठी चित्रपटाचं गाणं मी बघितलं, देवा म्हणून. मूवी बघितलं नाही मी, बट त्याच्यात तिकडचं शूटिंग वगैरे झालेलं आहे. पिक्चर हो. हां पण काकांची थोडीशी झाली होती इकडे. हां. आणि हा जो बोटीचा भाग असतो ना, हा ह्याला काय बोलतात? हे उलडाली म्हणजे उलटून येऊन उलडांटी बोलतात त्याला. उलांटी. उलडांटी. अच्छा. म्हणजे बोट उलडांटी कशी उलटी होणे ना म्हणून उलडांटी. अच्छा. आणि ह्या बोटीला पण लायसन्स वगैरे लागतं का? हो, लायसन असतं. हो, परमिट असतं ना त्याचं, म्हणजे पलीकडे जाण्या येण्याचं असं. आणि ह्याच्यात पेट्रोलची इंजिन आहे की डिझेलचं? पेट्रोल. पण जास्त म्हणजे वल्ल्यानेच हे करतो, इंजिन कमी होतं. ठीक आहे, चालेल. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. जर तुम्हाला पण इथे बोटिंग करायचं आहे वालावल मध्ये, तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देईन डिस्क्रिप्शनमध्ये. त्यांचं नाव आहे महेश कोरगावकर, तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर हे आमचं लास्ट डेस्टिनेशन आहे. मी आलो कोंडुरा बीचला. तर इथे आम्ही सनसेट करणार आणि मग आम्ही परतीचा प्रवास चालू करणार.